चला तर आपल्याला बनवायचा आहे मस्त असा टोमॅटोचा ठेचा. तर त्याच्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलं आहे, 1 कांडी लसूण, थोडेसे शेंगदाणे, मिरची आणि टोमॅटो. टोमॅटो इथे छान असं मी कट करून घेतलेला आहे. 3-4 मिरच्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत. टोमॅटोत मी आळीबिळी आहे का बघितलं आणि त्याच्यानंतर असं तव्यावरती भाकरी झालेल्या माझ्या, मी त्याच्यावरती टोमॅटो भाजायला ठेवून दिलं. टोमॅटो भाजता भाजता इकडे लसूणसुद्धा मी सोलून पाकळ्या त्याच्यामध्ये भाजण्यासाठी टाकत होती. टोमॅटोला आपण छान असं भाजून घेणार आहे. इकडे चाललं होतं माझं लसूणच्या पाकळ्या सोलत सोलत टोमॅटो भाजायचं काम. मस्त असं टोमॅटो मी आता भाजून घेते इथं तेल घालून थोडंसं. इकडं टोमॅटो भाजते, इकडे भाकरी झालेल्या आहेत. थोडीशी कारल्याची भाजी होती पण ती काही मला आवडत नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं चला टोमॅटोची चटणी करूया आपण. किचन काय आवरलेलं नव्हतं, अजून आवरायचंच होतं. माझं चालला होता गोंधळ, त्याच्यामुळं म्हटलं सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर आवरू, भांडे बिंडे घासून ठेवू. अशा पद्धतीने मी टोमॅटो भाजून घेतले आहे पहा. आता यात थोडंसं तेल घालून आपण अजून तेल मीठ घालून छान असं परतून घेऊया. मिरची लसूण टोमॅटो छान असं भाजलेलं आहे तव्यावरती मी. थोडंसं मीठ घालूया त्याच्यात भाजतानाच. मस्त असं टमाट्याला उलटं पालटं करून घेऊया. टमाटो भाजून झालं का त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण. त्याच तव्यावरती आपल्याला थोडेसे शेंगदाणे भाजायचे आहेत, अगदी चवीपुरते. मिरची ही तिखट मिरची आहे ना, त्याच्यामुळं मग थोडेसे शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत आपल्याला टोमॅटोच्या ठेच्यामध्ये. अगदी 4 दाणे म्हटलं तरी चालेल असे शेंगदाणे आपण थोडेसे भाजून घेऊया. ते सुद्धा आपल्याला ठेच्याबरोबर वाटायचे आहेत. चला तर आता आपल्याला ठेच्याला घ्यायचं फिरवून मिक्सरला. ठेचा होता गरम म्हणून बसत होते हाताला चटके, तर मग आपण म्हटलं चला थोडं मिक्सरच्या भांड्याचं काही झाकणच सापडत नव्हतं, त्याच्यामुळे झाला गोंधळ. मी पहा अशा पद्धतीने आपला ठेचा आता तयार झालेला आहे. छान असा. मस्त असा आपला टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे. आता आपण भाकरीबरोबर याला मस्त असं खाणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब